दुसऱ्या चेंडूवर अतिशय उत्कृष्टरित्या फेकी होती, पण त्यावर काय एक धाव काही रोखू शकले नाही. 2 चेंडूवर 2 धावा. पुढील चेंडू गिरीश भोईर यांचा आणि पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये अडवत असताना गिरीश भोईर. 3 चेंडू 2 धावा. यष्टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये आदित्य आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 चेंडू 3 धावा झालेल्या आहेत धाव फलकावर. पुढील चेंडू गिरीश भोईर यांचा अतिरिक्त धाव. 3 चेंडू 4 धावा. पुन्हा एकदा अतिरिक्त धाव. 3 चेंडू 5 धावा धाव फलकावर. स्वीप मारण्याचा प्रयत्न, एक धाव काही रोखू शकले नाही. 4 चेंडू 6 धावा धाव फलकावर. क्योंकि ऐसा आदमी बहुत खतरनाक होता है. गोलियां झालेले आहेत. धावा धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळतात त्या म्हणजे 10. पुन्हा एकदा ऑफ साइडला 4 धावा. मिनिटात आपल्याला सामना संपवायचा आहे. आदित्य याची नोंद घ्यावी. पहिली इनिंग ही 15 मिनिटात आपल्याला संपवायची आहे. दुसऱ्या षटकासाठी निवड केलेली आहे ती म्हणजे भंडारी, रुचित, रोहित यांचा अतिशय उत्कृष्ट असा चेंडू. पहिल्या चेंडूवर 1 धाव. 1 चेंडू 15 धावा धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. पुढील चेंडू रुचित यांचा. दोन चेंडूंच्या समाप्तीनंतर धाव बाहेर ती म्हणजे 16 धावा. पुढील चेंडू रोहित यांचा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आणि अतिशय उत्कृष्टरित्या बिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते रुचित यांच्या मार्फत. हॅलो, दरम्यान दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. लक्ष्मी 11 संघ धाव संघावर धाव फलकावरती 17. जोरदार फटका, तेवढं सुंदरसं क्षेत्ररक्षण होतंय. एक धाव निश्चित मिळते. एका धावाने धाव फलक सरकतोय. धाव होत आहेत 18. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय खल्लास 2-1-4 संघाने. प्रथम फलंदाजी करताना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. धावा होत आहेत 18. गोलंदाजी करतोय रोहित. षटकातील पुढचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज. स्वीप मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटच्या टप्प्यात येत नाहीये. लेग बाईच्या स्वरूपात एक धाव पूर्ण होते. धावा होत आहेत 19. रोहित पुन्हा एकदा षटकातील पुढचा चेंडू
फेकण्यासाठी सज्ज होतोय. दोन्ही संघाच्या संघनायकांनी याकडे नोंद घ्यायची याची. 15 मिनिटांमध्ये 4 षटकं फेकायची आहेत, अन्यथा परिणाम सर्वांना माहिती आहे. जोरदार फटका, सुंदर फटका, एवढं सुंदर असं क्षेत्ररक्षण. या ठिकाणी एक धाव मिळते अजय लक्ष्मी. धाव होत आहेत 20. दरम्यान 2 षटकांचा खेळ संपतोय. सहा मिनिटं खर्च केली आहेत 2 षटकांसाठी. येणाऱ्या 9 मिनिटांमध्ये 12 चेंडू फेकायचे आहेत. नवीन गोलंदाज नाव सांगायचंय पवन. वैयक्तिक पहिले 3रं षटक घेऊन येतोय पवन. त्याच्या गोलंदाजीला सामना करेल सलामीवीर अजय. अतिशय उत्कृष्टरित्या आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे पहिला चेंडू पवन यांचा. स्ट्राईकला ते सिद्धू. दोन्ही आघाडीचे फलंदाज अजूनही खेळपट्टीवर आपल्याला पाहायला मिळतात. 3रं षटक हाताळण्यासाठी पवन यांची निवड केलेली आहे. पुढील चेंडू पवन यांचा. आणि क्लीन बोल्ड, दांडी दांडी गोल. तिसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय पहिला विकेट सिद्धू यांचा. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली पवन यांच्या मार्फत. 15 मिनिटांचा टाइम असणार आहे आदित्य. 15 मिनिटांमध्ये आपल्याला 4 ओव्हर कंप्लीट करायचे आहेत, याची नोंद घ्यावी. न्यू बॅटर आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजे सूरज. बघूया आता सूरज यांच्या फलंदाजीतून आपल्याला किती धावा बनवतायत. आणि पुन्हा एकदा दांडी गोल. सूरज यांना पण माघारी परतावं लागेल. डीजे आता बघूया. पवन यांनी अतिशय उत्कृष्टरित्या गोलंदाजी दाखवलेली आहे आपल्याला. 3 चेंडू मध्ये फक्त 1 धाव खर्च केलेली आहे आणि 2 फलंदाजांना माघारी परतावं लागलेलं आहे. आता बघूया. 21 वर 2 विकेट 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर. पुढील चेंडू पवन यांचा.
चेंडू पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न आणि येतोय हा चौकार. दर्शन यांच्या बॅट मधून आलेला हा पहिला चौकार. अतिशय उत्कृष्टरित्या टाकलेला हा चेंडू आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. 5 चेंडूंमध्ये धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात त्या म्हणजे 25 फक्त 5 चेंडूंमध्ये 5 धावा खर्च करत असताना 2 विकेट घेतलेले आहेत पवन यांनी. अतिशय उत्कृष्टरित्या बॉलिंग करत असताना पवन आपल्या संघासाठी. पुढील चेंडू पवन यांचा आणि एक चेक झालेला आहे. शेवटचा चेंडू आणि मयूर यांच्या मार्फत अतिशय उत्कृष्टरित्या फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते आणि एक धाव काही रोखू शकले नाही. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 26 धावा. तीन षटकाच्या नंतर धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 26 धावा आणि शेवटच्या षटकासाठी निवड केली ती म्हणजे रुचित भंडारी. अतिशय उत्कृष्ट असा गोलंदाज रुचित आपल्याला पाहायला. छोट्या शैलीचा हा गोलंदाज. पहिला चेंडू पुढे सरसावण्याचा प्रयत्न आणि इथे फलंदाज बाद.
29 29 स्वीप मारण्याचा प्रयत्न, पण एक धाव काही रोखू शकले. धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत 30-30. पुढील चेंडू रुचिर यांचा सामना करतील आघाडीचे फलंदाज अजय. स्वीप मारण्याचा प्रयत्न आणि इथे होईल फलंदाज बाद. मध्ये 32 आणि इथे येतोय हा खणखणीत चौकार. तर धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 36 धावा. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न आणि रनआउटच्या स्वरूपात इथे मागे परतावं लागणार आहे राजा यांना. आणि धावा झाल्यात धावफलकावर त्या म्हणजे 36 धावा झालेल्या आहेत आणि 37 धावांचं मापक असं आव्हान ठेवलेलं आहे ते म्हणजे खल्लास 214 या संघासमोर. संघर्ष आणि गावदेवी कोपर या दोन्ही संघांच्या संघनायकांना नम्र विनंती आहे त्यांनी टॉस बॉक्सशी संपर्क साधावा. त्यांची नाणेफेकी होणार आहे संघर्ष आणि गावदेवी कोपर. हॅलो 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 हॅलो. संघर्ष SSS वर्सेस गावदेवी कोपर दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे नाणेफेक करून घ्यायची आहे. टॉस बॉक्स मध्ये यायचे आहे आणि या सामन्याची नाणेफेक करणार आहेत प्रथमेश परब यांच्या हस्ते या सामन्याची नाणेफेक केली जाईल. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे गावदेवी कोपर संघाचा संघनायक या ठिकाणी संघर्ष SSS संघाच्या संघनायकांनी या ठिकाणी यायचंय टॉस करून घ्यायचंय. यानंतर होणारा सामना वळूयात सामन्याकडे. हा सामना चाललाय खल्लास 214 वर्सेस लक्ष्मी 11 यांच्यामध्ये.
नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं कल्लास 11 संघाने आणि प्रथम फलंदाजी करताना लक्ष्मी 11 संघाने चार षटकांमध्ये किती बनवलं ते 36 धावांचं उद्दिष्ट 37 धावांचं उद्दिष्ट दरम्यान सामन्याला सुरुवात होते बोलूयात कुणाल भावे यांच्याकडे रुची ते स्ट्राईकला आहेत आणि नॉन स्ट्राईकला आहेत ते म्हणजे निखिल आणि बॉलर नेम सूरज. पहिला शतक हाताळण्यासाठी सूरज यांची निवड केलेली आहे. पहिला चेंडू सूरज यांचा पहिल्या चेंडूवर नो पंचांनी नो घोषित केलेला आहे आणि त्याच्यावर अतिरिक्त धाव नो +1 अशा 2 धावा ऍड केल्या जातील. संघर्ष SSS या संघाचा संघनायक कोणी असेल त्यांनी त्वरित टॉस बॉक्सशी संपर्क साधावा. संघर्ष SSS पहिला चेंडू हाताळण्यासाठी सूरज सज्ज झालेला आहे. स्ट्राईकला ते निखिल आणि पुन्हा एकदा अतिरिक्त धाव पंचांनी दोन्ही हात समांतर करत असताना वाईट चेंडू घोषित केलेला आहे. मान्यवर विजयदादा भोईर आणि अनिल भोईर साहेब यांची उपस्थिती इथे दर्शवलेली आहे. त्यांच्या मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन. पुढील चेंडू सूरज यांचा आणि अतिशय उत्कृष्टरित्या फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. विजयदादा भोईर यांच्या शुभ हस्ते आपण इथे टॉस करत आहोत पुढच्या मॅचचा. 3 चेंडू झालेले आहेत. धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात त्या म्हणजे 5 धावा. अतिशय उत्कृष्टरित्या बॅटिंग करत असताना पंच आपले सांगतील योग्य तो निर्णय. पंच सांगतील योग्य तो निर्णय. 4 धावा पंचांनी घोषित केलेल्या आहेत आणि 4
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 16 धाव, 17 धावा. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 17. दुसरं षटक हाताळण्यासाठी निवड केलेली आहे ती म्हणजे सिद्धू यांची. पुढील षटक हाताळण्यासाठी सिद्धू सज्ज आणि पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न आणि इथे फलंदाज बाद होईल. निखिल यांना परतावं लागेल माघारी. पंचा हा डॉट चेंडू आहे ना. एक चेंडूच्या समाप्तीनंतर 17 धावा धावफलकावर आता आलेले आहेत ते म्हणजे अतिशय घातक असे गिरीश भोईर, मॅन फ्रॉम देवीचा पाडा, 40+. गिरीश भोईर हे अतिशय उत्कृष्ट असे फलंदाज आहेत. बघूया आता ते आपल्या संघासाठी किती धावा करतायत. पहिला चेंडू गिरीश भोईर साठी. पहिल्या चेंडूवर अतिशय हलक्या हाताने खेळून काढलाय आणि एक धाव रुची त्यांना स्ट्राइक वर आणलेले आहे. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 18 धावा धावफलकावर. सिद्धू यांच्या मार्फत अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सिद्धू यांचा पुढचा बॉल आणि येतोय हा खणखणीत चौकार रुची यांच्या बॅट मधनं. येतोय हा दुसरा खराब अशी लक्ष्मी 11 यांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळते. पुढचा चेंडू सिद्धू यांचा सज्ज होईल रुचित. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप आणि पुन्हा एकदा 4.